विषय आहे। तर हे जे आता त्यांनी भाष्य केलेलं आहे ते आणि कुठेतरी या आडून फसवणूक होतीये जनतेची, असाही एक उल्लेख केला सचिनजींनी। तुमचं उत्तर? हे खूप सोपं असतं म्हणणं की जर का बंगालचे निकाल किंवा आसामचे निकाल जर का काँग्रेसच्या बाजूने लागले असते तेव्हा त्यांनी हा असा मुद्दा नसता केला। की कसं आहे की रडलं की मग ईव्हीएमला दोष द्यायचा किंवा आता त्यांनी रेट वाढवले नाही तर निवडणूक होती म्हणून दोष द्यायचा। कुठेतरी जनतेचा विचार करून 73 दिवस 75 दिवस हा शॉक ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारद्वारा केला जातो आणि त्याच्यानंतर सुद्धा आव्हान केलं जातं की बाबांनो की या देशावर आलेलं गडद संकट आहे, हे येऊ शकतं, याच्यासाठी आपण तयार राहावं। याच्यातही यांना जर का राजकारणच शोधायचं आहे तर त्याला कोणी काहीच करू शकत नाही। आपण बघितलं की हे गोष्टी करतात की कपडे परदेशी, हे परदेशी, ते परदेशी। एक पंतप्रधान भारताने सुद्धा बघितलं होतं की ज्यांचे कपडे प्रेस करायला आणि धुवायला तुम्ही आता इकडे फक्त राजकारणाचा मुद्दा म्हणताय की मध्ये 2 महिने जेव्हा खरोखरच या मुद्द्यांबद्दल कुठलीच कम्युनिकेशन नव्हतं सर्वसामान्यांची, तेव्हा का नाही ते केलं गेलं, हा प्रश्न तुम्हाला व्हॅलिड वाटत नाही का? दोन गोष्टी, एक तर हॉर्मुझची जी खाडी होती त्याच्यामधनं आपला सगळा जो प्रवास होता तो नीट सुरू होता। जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढत होते। आपण जागतिक स्तरावर त्या कच्च्या तेलाच्या भावाचा पडसाद जो आपल्या देशातील भावांवर पडतो तो कुठेतरी ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करत होतो की कदाचित 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जर का हे युद्ध निवळलं तर मग पुन्हा सगळ्या गोष्टी बॅक टू द नॉर्मल येतील। सो हा फक्त प्रयत्न होता की जनतेला या त्रासापासून कुठेतरी थोडंसं थांबवून ठेवायचं, हा शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी हा भार स्वतःवर उचलायचा। आणि आता जेव्हा कुठेतरी यामध्ये पुन्हा एकदा आक्षेपाचा विचार होतोय। नक्कीच आक्षेपाचा मुद्दा हाच येतो की तो शॉक ॲब्झॉर्ब करण्याचा काळ आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या आधीचा काळ हा कोइन्साइड होत होता। आपण चर्चा करणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेतोय आम्ही आणि ब्रेक नंतर चर्चाही सुरू ठेवूया। शिवाय इतर